जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली। राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग। जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.14 टीएमसी पाणीसाठा आहे। आज सकाळी 7च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पंचगंगा नदीवरील राजाराम सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वेदगंगा नदीवरील शेणगाव, ताम्रपर्णी नदीवरील चंदगड, भोगावती नदीवरील खडक, कोगे, दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिद्धनेरली व बाचणी, वारणा नदीवरील चिंचोली, हिरण्यकेशी नदीवरील ऐनापूर व साळगाव, कासारी नदीवरील येवलूज असे एकूण 17 बंधारे पाण्याखाली आहेत। आपल्या जिल्ह्यातील धरणामध्ये पुढील प्रमाणे पाणीसाठा आहे। राधानगरी 8.14 टीएमसी, तुळशी 3.47 टीएमसी, वारणा 14.16 टीएमसी, दूधगंगा 23.46 टीएमसी, कासारी 2.77 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.67 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.52 टीएमसी, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांभरे 0.81 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सरपनाला 0.48 व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे। आज सकाळी 7च्या अहवालानुसार बंधाऱ्याची पाणी पातळी पुढील प्रमाणे आहे। राजाराम 17 फूट, सुर्वे 18.11 फूट, रुई 46.3 फूट, इचलकरंजी 43.6 फूट, तेरवाड 42 फूट, शिरोळ 33 फूट, नृसिंहवाडी 31 फूट, राजापूर 20.10 फूट तर नजीकच्या सांगली 12.6 फूट व अंकली 13.6 फूट अशी आहे। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे।